दरम्यान इंधन दरवाढीचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार असून लवकरच एसटीच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे। इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाला 410 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय। या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दरवाढीचे संकेत दिले। पुढील महिन्यात एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल। त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांवर मोठा आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे। धनंजय दळवी अधिक माहिती देतात। धनंजय, आधीच महागाईने कंबरड मोडलेलं असताना सर्वसामान्यांची हक्काची जीवनवाहिनी ग्रामीण महाराष्ट्राला जोडणारा संपर्क सेतू असणाऱ्या एसटी मध्ये ही भाडेवाढ कशा प्रकारे पाहावं याकडे? प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत, इंधनाचे दर वाढलेले आहेत, आता त्यामुळेच एसटी जी सर्वसामान्यांची ग्रामीण भागात नेणारी पोहोचवणारी लाल परी त्याचे दर सुद्धा वाढणार असल्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिलेले आपल्याला पाहायला मिळाले। एकंदरीत आपण जर या सगळ्या प्रकरणात पाहिलं तर सध्या एसटी सगळ्या दृष्टीने 410 कोटी मध्ये नुकसानामध्ये असलेलं पाहायला मिळतं। तर 310 कोटी जे आहेत ते फक्त इंधनामुळे डिझेलमध्ये नुकसान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या सगळ्यामुळे ज्या पद्धतीने डिझेलचे दरवाढ झालेले आहे त्याच पार्श्वभूमीवर आता या तिकीट दरामध्ये सुद्धा दरवाढ येत्या काही काळात होईल। या सगळ्या संदर्भातली बैठक पार पडेल आणि त्यानंतर कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मांडला जाईल आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर एसटीचे दर सुद्धा वाढतील आणि त्यामुळे नक्कीच सर्वसामान्यांच्या खिशाचा भार जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर रिक्षाचे दर जे आहेत ते सुद्धा येत्या जुलै महिन्यामध्ये वाढताना पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता सर्वसामान्यांचं कंबरड हे या महागाईमध्ये मोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद धनंजय, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।